मित्रांनो, मागील 24 तासांमध्ये विदर्भातील काही भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली होती. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, पूर्वी विदर्भामध्ये पावसाचा जोर अधिक होता. पश्चिम विदर्भामध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाचे सरी पाहायला भेटलेले आहेत. तसंच मराठवाड्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी पावसाचे सरी पाहायला भेटलेले होते. मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीमध्ये सुद्धा पाऊस झालेला आहे. नमस्कार मित्रांनो, द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. सध्याच्या काळात आपण महाराष्ट्रामध्ये अनेक भागात पावसाचे ढग पाहू शकता. सकाळपासूनच काही भागामध्ये पावसाचे ढग बनलेले आहेत. या सॅटेलाइट इमेजमध्ये आपण पाहू शकता. सध्याच्या काळामध्ये आपण यवतमाळ आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये सध्याच्या काळामध्ये पाऊस होत आहे. आपण इथे जर बघितलं या सॅटेलाइट इमेजमध्ये तर पाऊस होत आहे. देसाईगंज, गोंदिया या भागात सध्या सकाळपासून पाऊस होत आहे. गडचिरोलीच्या भागात सुद्धाही सकाळपासून पाऊस आपल्याला पाहायला भेटत आहे. उमरखेड, पुसाद, हिंगोली, नांदेड, शैलू या भागामध्ये सकाळपासूनच पाऊस पाहायला भेटत आहे. लातूर, जामखेड, इकडे ढुंड, बारामती, इंदापूर या भागामध्ये सकाळपासूनच पावसाचे ढग पाहायला भेटत आहेत आणि अनेक भागामध्ये पाऊस होत आहे. त्याच काळात चिपळूणच्या भागात सुद्धा आपल्याला पावसाचे ढग पाहायला भेटत आहेत. रत्नागिरीमध्ये सुद्धा पाऊस होत आहे. बाकी आपण जर मुंबई आणि त्याच्या आसपास बघितलं तर ढगाळ वातावरण दिसतोय. तसंच इकडे नंदुरबार, धुळे आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये ढगाळ वातावरण दिसतोय. बाकी पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण दिसतोय. नागपूर आणि त्याच्या आसपासमध्येही ढगाळ वातावरण अनेक भागामध्ये पाहायला भेटत आहे. आपल्याला सध्या पुढच्या 24 तासांमध्ये शक्यता निर्माण होत आहे की बंगालच्या उपसागरामध्ये जर आपण इथे तुम्हाला मॉडेल दाखवला तर बंगालच्या उपसागरामध्ये पुढच्या 24 तासांमध्ये कमी दाबाचा क्षेत्र तयार होणार आहे. या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आज विदर्भामध्ये मुसळधार पाऊस पूर्वी भागामध्ये पाहायला भेटू शकते. त्याच काळामध्ये घाट आणि कोकण किनारपट्टी तसंच मध्य महाराष्ट्राच्या काही भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरासाठी असणार आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकणमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी सुद्धा पाहायला भेटू शकते. मित्रांनो, पुढच्या 24 तासांचा संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज तुम्हाला दिला. विदर्भासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण या संपूर्ण भागाचा हवामान जर अंदाज दिला तुम्हाला तर आज विदर्भामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असणार आहे. अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, इकडे चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या भागामध्ये आज काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असणार आहे. मागच्या 24 तासांमध्ये बऱ्यापैकी भागात चांगला पाऊस पाहायला भेटलेला आहे. बुलढाणा, अकोला आणि वाशिममध्ये तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची सरी पाहायला भेटू शकतात. हिंगोली, इकडे परभणी, तसंच बीड, धाराशिव, लातूर, नांदेड या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते. हलक्या मध्यम पावसाची सरी छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगरमध्येही हलक्या मध्यम पावसाची सरी पाहायला भेटू शकतात. इकडे नंदुरबार, धुळे, नाशिक आणि जळगावमध्ये हलक्या पावसाची सरी पाहायला भेटू शकतात. जळगाव, नंदुरबार, धुळेमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची सरी सुद्धा पाहायला आपल्याला भेटू शकतात. त्यानंतर जर आपण पुणे, सातारा, सांगली, इकडे कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये बघितलं तर या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची सरी पाहायला भेटू शकतात. त्यानंतर आज मुसळधार पाऊस ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या भागामध्ये असणार आहे. त्याच काळामध्ये मुंबई, ठाणे, पालघरमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस सुद्धा पाहायला भेटू शकते. सध्याच्या काळातली लाईव्ह लाईटनिंग जर आपण तुम्हाला इमेज दाखवली, लाईव्ह लाईटनिंग सॅटेलाइट इमेजमध्ये काय दिसत आहे आपल्याला तर आपण पाहू शकता. सध्याच्या काळामध्ये आपल्या नागपूर आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये 1-2 ठिकाणी हलकेसे विजेच्या कडकडाटासोबत पाऊस देणारे ढग दिसत आहेत. सध्याच्या काळामध्ये यवतमाळच्या भागात सुद्धा 1-2 ठिकाणी हलकेसे पावसाचे ढग पाऊस देणारे आपल्याला दिसत आहेत. इकडे गोव्याच्या भागात सुद्धा आपल्याला पाऊस देणारे ढग विजेच्या कडकडाटासोबत इथे आपल्याला अशी परिस्थिती पाहायला भेटत आहे. एकंदरीतच सकाळपासूनच राज्यामध्ये काही भागामध्ये पाऊस होत आहे आणि काही भागामध्ये ढगाळ वातावरण दिसत आहे. काही भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये असणार आहे. मित्रांनो, जर आपण स्कायमेटद्वारा प्रकाशित मॉडेल बघितला तर आपण पाहू शकता आज 26 तारीख आहे आणि आज 26 तारखेचा रोजी पूर्वी विदर्भामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला भेटू शकते. भंडारा, गोंदिया, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली या भागात आज मुसळधार पाऊस पाहायला भेटू शकते. त्याच काळामध्ये उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही ठिकाणी आज पावसाचा जोर अधिक असणार आहे. इकडे कोकण किनारपट्टीमध्ये सुद्धा आज पावसाचा जोर अधिक असण्याची शक्यता आहे. मित्रांनो, आज दिवसभराचा जर तुम्हाला हवामान अंदाज मी दिला तर यामध्ये पुढच्या 24 तासांमध्ये अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वाशिम या भागामध्ये पुढच्या 24 तासांमध्ये अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असणार आहे. कारण बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार होणार आहे आणि यामुळेच या भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची पुढच्या 24 तासांमध्ये शक्यता निर्माण होत आहे.
बुलढाणा अकोल्यामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढच्या 24 तासांमध्ये अनेक भागामध्ये पाहायला भेटू शकते। त्यानंतर जर आपण इकडे जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव हा जो काही भाग बघितला तर या भागामध्येही काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाच्या सरी पाहायला भेटू शकतात आपल्याला। त्यानंतर नंदुरबार, धुळे आणि जळगाव तसंच इकडे नाशिक या भागातही काही ठिकाणी हलक्या तर काही ठिकाणी मध्यम पावसाची सरी पुढच्या 24 तासांमध्ये पाहायला भेटू शकतात। त्यानंतर जर आपण इकडे पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूरचा भाग बघितला तर हलक्या पावसाची सरी या भागामध्ये पाहायला भेटू शकतात। जास्त काही मोठा पाऊस या भागामध्ये दिसत नाही आहे। त्यानंतर जर आपण सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि पालघर हा जो काही भाग बघितला कोकण किनारपट्टीचा, या भागात पुढच्या 24 तासांमध्ये मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते। आणि उत्तर कोकण किनारपट्टीच्या आसपास मुंबई, पालघर, ठाणे याचा आसपासच्या भागामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस सुद्धा पाहायला भेटू शकते। पुढच्या 24 तासांमध्ये या भागात सतर्क राहण्याची गरज आहे। घाटमाथ्याच्या भागामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडणार आहे। पुण्याचा घाटमाथ्याचा भाग, नाशिक आणि इकडे सातारा, कोल्हापूर या भागामध्ये पुढच्या 24 तासांमध्ये घाटमाथ्याचा भागात सुद्धा मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते। तर सतर्क राहण्याची घाटमाथ्याच्या भागामध्ये सुद्धा आपल्याला गरज आहे। तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच। तुमच्या भागामध्ये जर चांगला पाऊस झाला असेल तर नक्कीच या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करू शकता आणि या व्हिडिओला नक्कीच जास्तीत जास्त शेअर करू शकता आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। तर या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच।